नमस्कार, रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत. कशा आहात? आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पहिली चकली मी एकदम साधी तांदळाची आणि डाळ्याची दाखवली. ती इतकी तुम्हा सगळ्यांना आवडली ना. ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आता मी भाजणीची चकली दाखवते. हे बघा, हे बघा, इतकी सुंदर खुसखुशीत आणि खाऊन पण दाखवते इतकं कुरकुरीत. चला आता आपण चकली करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: चकलीचे पीठ, तीळ, हिंग, हळद, लाल तिखट, ओवा, मीठ आणि उकळण्यासाठी पाणी. मी आता हे ना 4 वाट्या पीठ घेतले. मग 4 वाट्या पिठासाठी मी 4 चमचे तिखट घेतले. एका वाटीला 1 चमचा. मग हे पीठ आणि पाणी सुद्धा 4 वाट्याला 4 वाट्या पाणी. एका वाटीला 1. तुम्ही कुठलीही वाटी घ्या त्याला. आणि हळद थोडीच टाका. काय होतं, हळद जास्त टाकली ना की कलर जरा काळपट येतो. ओवा 2 चमचे, हिंग अर्धा चमचा. हिंग टाकाच, पोटासाठी खूप चांगला असतो. तीळ 3 चमचे आणि मीठ मात्र आपल्या चवीनुसार. आणि तेल 1-2 चमचे. पाणी चांगलं असं उकळून द्यायचं आणि मग आता ह्यात पीठ टाकायचं. भाजणीच्या पिठात मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते. 1 किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरा डाळ, पावशेर मूग डाळ, 125 ग्रॅम उडीद डाळ, 4 चमचे साबुदाणा, 1 वाटी पोहे, 4 चमचे धणे, 2 चमचे जिरे. आणि गॅस घालून टाकायचं आणि हे पीठ काढून घ्यायचं ताटात आणि पीठ सगळं मळून घ्यायचं. हात वाजतोय माझा बघा. असं मळून घ्यायचं चांगलं छान मळायचं. जेवढं मळाल ना तेवढे काटे पण छान येतात. साच्याला प्रथम तूप तेल लावायचं. ही काटेरी अशी स्टारची घ्यायची बघा आणि असा गुळगुळीत भाग आतमध्ये घ्यायचा म्हणजे काटे छान पडतात. तेल लावायचं चांगलं आणि पीठ साच्यामध्ये दाबून भरा. कारण काय होतं, असं भरलं की हवा जाती नाही तर आणि मग चकली आपली तुटते. आणि माझी तार सुद्धा अशी तुटत नाहीये. पीठ चांगलं झालंय बघा. आता आपण तेल गरम कसं झालंय बघायचं. आधी 1 तुकडा टाकून बघायचा. तो वर येतोय म्हणजे आपलं तेल झालंय. मग आता काय करायचं, गॅस मोठा आहे मग तो मध्यम करायचा. बारीकही करायचा नाही. जास्त बारीक केला की तेल पितं चकली. मध्यम करायचं. माझ्या या काही काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, त्या ऐका. चकली तुमची 100% चांगली होणार. अशी सुंदर काटेरी छान खुसखुशीत चकली झाली बघा. अशा तऱ्हेने आपल्या खुसखुशीत खमंग अशी चकली झाली ना, सुंदर झाली.
खूप सुंदर, किती खाऊन किती नाही. आवाज इतकी खुसखुशीत झाली, खूप सुंदर. तुम्ही करून बघा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा. बाय बाय.